अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे तुमचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये, ब्लॉग विथ सार्थक 10 मध्ये. तर आपला आता पेपर आहे, तर आपण चाललोय आता पेपरला. हे आपले ऋषीभाई आहे, तर ऋषीभाईंचा बी चॅनल आहे ऋषिकेश हिरे म्हणून, यूट्यूबला सर्च करून ताबडतोब फॉलो करा. आणि आता आमची बस येणार आहे. कोणत्या बसने जायचं भाई? पंढरपूर. आता आम्ही चाललो आता पंढरपूर बसनी. ऋषी आलाय बाथरूमला जाऊन. बाथरूमला गेला होता ना. बाथरूमला गेला होता, तर त्याने आता हात धुवून राहिले. भाई कसं आहे सगळं सांगायचं मित्रांचं. अप्पा आहे. तर आमची बस येते आता याची पंढरपूरची. दोन सोलापूरच्या बस होत्या, पण विषय काय आला, सगळ्यांच्या म्हणजे गर्दी बी होती. एक येऊन गेली, तिला खूप गर्दी होती, आणि एक काय अजून आली नाही. आणि जे अजून काय म्हणतात आपली पंढरपूर येते. कसं आहे, ज्या गाडीना गर्दी राहत नाही त्या गाडीनं आम्हाला जायला आवडत नाही. ज्या गाडीला गर्दी राहते एकच गाडी राहते त्या गाडीला आम्हाला जायला आवडतं. त्याच्यामुळे आम्ही आता पंढरपूरने जाणार आहे. म्हणजे मग कसं ती थोडी रॅपिड बी पटकन सोडून बी देते. म्हणजे 1-1.5 तासाचा फरक पडतो दोघांमध्ये. एक शिर्डी बाकीच्या दोन्ही सोलापूर ते आहे शिर्डी मार्ग. मावशी थांबा 2 मिनिटं, आमचा इथं व्हिडिओ चालू आहे ना. 0000 हां 0000 फुकटचे ॲड्रेस करून घ्या आपल्याकडनं. नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हायचं चष्मा लागेल. आणि भाईंना लागला है, ऋषि भाईंना चष्मा लागला है. आता त्यांना कसं झालं, उनके लाइफ में किसने रंग नहीं भरा लेकिन चश्मे ने रंग भी भर दिए और दृष्टी भी अच्छी कर दी. माझ्या मित्राची नजर वाईट होती. मित्राची नजर वाईट होती, लांबचं बघू शकत नव्हता. त्याच्यामुळे आता त्यांनी चष्मा लावून घेतलाय. हा डोळा 1.5 नंबरचा आहे, हा 1 नंबरचा आहे, समज रे. कमी जास्त आहे. आणि शकुनी मामा झाला होता तो. त्याच्यामुळे मेरे बच्चे मैंने तुमसे कहा था रणभूमि में युद्ध करने से पहले मनभूमि में खेला जाता है. आणि आपले पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करू. मित्रांनो आम्ही आलोय आता मिरजगावमध्ये. हे आपलं मिरजगाव आहे. आता अर्धच दाखवतो तुम्हाला, अर्धे येऊन गेले कारण की आम्ही पुढे येऊन गेलो. खूप ऊन बी आहे, बघू शकता तुम्ही. आपण मोकार ऊन पडू राहिलं, काही दिसणार नाही म्हणून आम्ही एकदम. आणि आपले ऋषीभाई डायरेक्ट आतंकवादी झालेला आहे. और आतंकवादियों की प्रेम कहानी नहीं होती. प्रेम कहाणी नाही होती, इसलिए आतंकवादी बनना पडता. आता अभी आम्ही चाललो आहे. किती किलोमीटर आलो असेल रे भाई आपण? अजून 1 किलोमीटर पाय आलेलं आहे लांब. आपण एक नंबर आहे डायरेक्ट भाई. फायनल आहे ना, छोटे छोटे मस्त. अरे उन्हात किती गरम झालं असेल ते पाणी. काकांना ऊन नको लागायला. मित्रांनो आपण आता आलो आहे मिरजगावमध्ये. मिरजगावपासून थोडं पुढं म्हणजे आतमध्ये गावात नागलवाडीपर्यंत एका काकांनी आपल्याला लिफ्ट दिली. कोणीच देत नव्हतं, पण त्या काकांनी दिली लिफ्ट आपल्याला. एवढ्या 4 व्हीलर गेल्या, सगळं गेलं, पण कोणी लिफ्ट नाही दिली. पण त्या काकांनी दिली लिफ्ट. आणि गाडी बी खराब होती, पण तरी लिफ्ट दिली त्यांनी. आणि आपले ऋषीभाई आता त्यांचं व्लॉगिंग चॅनलला व्हिडिओ बनवत आहेत, व्लॉगिंग चॅनलसाठी. तर त्याच्या व्लॉगिंग चॅनलचं नाव आहे ऋषिकेश हिरे म्हणून आहे. यूट्यूबला सर्च करू शकता. डायमंडचा लोगो आहे. आणि आपले बी सबस्क्रायबर्स आता 98 झालेले आहे. तर तुम्ही बी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे 100 कंप्लीट होऊन जातील. का नाही, काही 100 भी आहे तो भी चलेगा, कोई बात नाही. लेकिन पण करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून पब्लिकमध्ये गेलं पाहिजे की आपण व्लॉग कसे बनवतो, काही नाही म्हणून. आपण पोचू जरा वेळात. तरी अजून जवळपास 1 किलोमीटर अजून चालत जायचं आहे. आज खूप वांदे झाले. ॲक्च्युली 2 व्हीलरने येणार होतो, पण काय करणार, पप्पा म्हटले, मम्मी नाही म्हटली. त्याच्यामुळं
कॅन्सल केलं. पण बघू नेक्स्ट टाईम येताना. थोडं काम चालू आहेत रस्त्याचे, पण 1-2-4 दिवसामध्ये किंवा 10-15 दिवसात होऊन जातील त्यावर. तर मग आपण तेव्हा येऊ, ट्राय करू बाईकने यायचं. कारण की यायला जायला ट्रॅव्हलला बी खूप पैसे लागून जातात. आपल्याकडे HF डिलक्स आहे, त्याच्यामुळं कसं आहे एकदा गाडी फुल केली येऊन जाती. त्याच्यामुळं तर ऋषीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओजला. तो काय तसं आमच्या दोघांचे डेली व्लॉग नसतात, पण कसं आहे जसे जमल बाहेर जाऊ तसे बनवत असतो. आता इकडं आलेलं 4-5 दिवस, परत महिन्याभरानंतर म्हणजे 29 तारखेला परत थेरीची एक्झाम आहे. काही दिवस आहे तर त्यावर इथले व्लॉग येतील तुम्हाला. आणि परत नाशिकला जाऊ. नाशिकमध्ये जसे जमल तसे व्लॉग बनवू. मोटो व्लॉगिंगमध्ये कसं झालं आहे सध्या, मोटो व्लॉगिंगचा प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे मोबाईलमध्ये बनवतो तर एवढा परफेक्ट येत नाही. त्याच्यामुळं जसं येईल थोडंसं सहन करून घ्या, कारण की थोडा वेळ लागेल पण करून घेऊ. आणि बघा तुम्ही व्लॉग बनवता गेला तो पुढे निघून. त्याच्या बी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्लॉग आता आजचा दिवसभराचा करतो आम्ही कंटिन्यू. भेटू मित्रांनो. आपण आता पोचलो आहे आपल्या शेताच्या इथं. हे आपल्या शेताची स्टार्टिंग होती आणि तिथं झाडाखाली आपली आजी बसलेली असणार आहे, कारण की 2-3 जण बसलेले आहे खाली. त्याच्यामुळं आम्ही आलेलो आता आपल्या शेताची स्टार्टिंग आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपला टायगर कुठे आहे काय माहिती. टायगरला आवाज देऊन बघायचं का. त्या टायगर आलाय आपला. टायगरला कळलंय कोण आलंय म्हणून. काय टायगर शेट, काय झालं अच्छा असं करायचं. लय दिवसांनी भेटलं ना. हा 2-3 महिन्यापासून आलोच नाही. चल आपल्याला जायचं. चला. माझं नाही, माझ्या अंगावर नाही आज. तिकडं चला आपल्या कोणी चालतंय, आपल्या पैसा नाही चालतं. लाडात नाही यायचं असतं. चल. तर मित्रांनो आपण आज आल्यानंतर थोडा आराम केला आणि नंतर काय रे गाडी घेऊन गेलो होतो. नंतर गाडी घेऊन गेलो आणि याला गेलो होतो. अरे केळीचं ते आणायला गेलो होतो ना आपण. केळीचा गड आणला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ओके, बाय.